नमस्कार सगळ्यांना. युनिक आणि भन्नाट अशा नवीन रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आज करणार आहे चना कोलीवाडा. त्यासाठी मी चणे रात्रीचे भिजवले आहे 7-8 तास आणि त्याला आपण आता कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. त्यामध्ये टाकले आहे काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता आणि थोडंसं चवीनुसार मीठ आणि पाणी. त्याला आपण आता कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या घेऊन घेणार आहे. चला तर बघूयात. तोपर्यंत आपण बनवत आहे त्यानंतर एका बाउलमध्ये घेतलेलं आहे आपण तेल. थोडी चवीनुसार तिखट जास्त पण घेतलं तर चालतं. त्याच्यानंतर टाकलं आहे आपण हळद, घरचा काळा मसाला आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहे. हे आपण चण्यांना लावणार आहे आपल्या. असं मिक्स झालं की त्यामध्ये आपण ॲड करणार आहे परत थोडंसं मीठ, कारण की आपण ऑलरेडी शिजवताना मीठ टाकलेलं आहे, तर त्यानुसार मीठ टाकायचे. त्यानंतर ॲड केलेला आहे चना मसाला. त्यानंतर थोडंसं फूड कलर. छान मिक्स करायचे व्यवस्थित आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपले शिजलेले चणे टाकून घेणार आहेत. पाणी नाही टाकायचं, त्याचं चाळणीमध्ये काढून घ्यायचे. त्यानंतर याच्या मिश्रणामध्ये ते टाकायचं चणे. तर असे सर्व चणे आपले टाकून झालेले आहेत. असं मिक्स करायचं मस्त. आणि त्यामध्ये नंतर आपण ॲड करणार आहे अजून बेसन पीठ. अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले आहेत. थोडंसं तांदळाचं पीठ 1 चमचा. त्यानंतर 1 चमचा कॉर्नफ्लॉवर. हे सगळं मस्त मिक्स करायचे. एकदम मस्त, एकदम छान रेसिपी आहे. आणि बाहेर सध्या पाऊस पण पडत आहे, तर त्यामुळे थोडंसं मुलांना वेगळं म्हणून मी ही रेसिपी एक नवीन तयार करत आहे मुलांना खाण्यासाठी. तर हे बघा आपलं झालं आहे. आता सगळं मिक्स करून त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं. जास्त पाणी नाही टाकायचे, कारण ते व्यवस्थित आपल्याला तळता येतील असं म्हणून. तर हे बघा अशापैकी एकदम एकजीव करून घ्यायचे, मिक्स करायचे व्यवस्थित. हे बघा तर आपले झाले आहेत आता मिक्स. हे बघा किती छान कलर आहे. 5 मिनटं मी त्याला साईडला ठेवले आहे तेल गरम होईपर्यंत. त्यानंतर छानपैकी तेल गरम झाले आहे, तर असे एक एक करून त्याला आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. कमी तेलच लागतं त्याला, जास्त तेलाचं गरज पडत नाही. हे बघा एक एक टाकायचे. एकदम जर टाकले तर ते आपले लूज पडतील चणे, व्यवस्थित फ्राय नाही होणार. हे मस्तपैकी एकदम बंद गॅसवर, आधी थोडा फास्ट गॅस करायचा, त्यानंतर स्लो करायचा. मस्तपैकी होऊ द्यायची स्लो. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे लसूण. लसणाने छान टेस्ट येते आणि एक स्मोकी असं त्याला हे तर खाताना एकदम छान लागतात आपल्याला. हे बघा त्यानंतर कढीपत्ता ॲड करत आहे. कढीपत्ता पण छान कुरकुरीत लागतो चण्यासोबत खाताना. चला तर मग तुम्ही कशी करता ही रेसिपी, किंवा तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा किती छान कलर आलेला आहे, एकच नंबर. आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे हिरवी मिरची. हिरवी मिरचीला मधून कट करायचं, नाहीतर अख्खी जर टाकली ना ती फुटू शकते, तर ते तेल आपल्याला चटका लागेल. तर त्यासाठी थोडीशी कट करूनच मिरची त्याच्यामध्ये ॲड करायची. चला तर मग भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये.